नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की आपण बायोमध्ये कसे जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. त्यासाठी आपण सर्वात पहिले प्रत्येक चॅप्टरचा वेटेज पाहून घेऊ. फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट 8 मार्क, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स 8 मार्क, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन 6 मार्क, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स 6 मार्क, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ 6 मार्क, प्लांट वॉटर रिलेशन 7 मार्क, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन 7 मार्क, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन 10 मार्क, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 11 मार्क, ह्युमन हेल्थ अँड डिझीज 4 मार्क, इन्हॅन्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन 6 मार्क, बायोटेक्नॉलॉजी 7 मार्क, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन्स 4 मार्क, इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो 4 मार्क, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड इन्व्हायरमेंटल इश्यूज 4 मार्क. अशा प्रकारे आपण प्रत्येक चॅप्टरचे वेटेज पाहिले आहेत. ते प्रत्येक चॅप्टरचे मार्क्स मोजून आपण टोटल केली तर 98 मार्क होतात. म्हणजे ऑप्शन सकट फुल पेपर हा असतो 98 मार्काचा. त्यापैकी आपल्याला 70 मार्काचा तरी अटेम्प्ट करायचा असतो. म्हणजे ऑप्शन सोडले तर 70 मार्क, ऑप्शन पण धरले तर 98 मार्काचा पेपर होतो. तर आपण सर्वात पहिले पाहू की आपण 90 कसं स्कोर करू शकतो बायोमध्ये, 90च्या वर कसं जाऊ शकतो, 90 प्लस कसे स्कोर करू शकतो. त्यासाठी आपल्याला बायोमध्ये टोटल 15 चॅप्टर आहेत. 15 पैकी आपल्याला 13-14 चॅप्टर तरी करूनच गेले पाहिजेत, तरच आपण 90च्या वर स्कोर करू शकतो. आणि त्या 13-14 चॅप्टरमध्ये सुद्धा आपल्याला 8वा आणि 9वा, म्हणजे 8वा चॅप्टर रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आणि 9वा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे धडे करूनच गेले पाहिजेत. कारण या धड्यांचा खूप जास्त वेटेज आहे. 8वा धडा हा 10 मार्काला आहे आणि 9वा धडा 11 मार्काला. म्हणजे दोनच धड्यांचे वेटेज टोटल 21 मार्क होतात. म्हणजे 98 पैकी 21 मार्काला तर हे दोनच धडे येतात. त्यामुळे ज्यांना 90च्या वर 90 प्लस स्कोर करायचे आहेत त्यांना रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे दोन धडे करूनच गेले पाहिजेत. तरच आपल्याला 90चे 95 प्लस 97 आपल्याला जाऊ शकतो बायोमध्ये. आणि जर आपल्याला 75-80च्या आसपास स्कोर करायचे आहेत बायोमध्ये, तर आपल्याला त्यासाठी इझी स्ट्रॅटेजीमध्ये पहिले 7 धडे, म्हणजे पहिले 7 चॅप्टर आणि लास्टचे 3, म्हणजेच 13, 14, 15. पहिले 7, लास्टचे 3 चॅप्टर 13, 14, 15 हे करून गेलो तर आपण 75-80 प्लस सुद्धा जाऊ शकतो बायोच्या पेपरमध्ये. कारण पहिल्या 7 चॅप्टरचे आपण टोटल केली तर 48 मार्क्स होतात आणि लास्टचे 3 चॅप्टरचे 4-4-4 म्हणजे 12 मार्क होतात. म्हणजे 48 आणि 12 होतात 60. तरी पण आपण वेटेज इकडे तिकडे खालीवर होत असतो दरवर्षी, त्यामुळे आपण 60 पैकी 50च धरू. आणि प्रॅक्टिकलमधून आपल्याला 30 मार्क, म्हणजे 80 सुद्धा आपण स्कोर करू शकतो बायोमध्ये असं स्ट्रॅटेजीने. आणि उरलेले जे चॅप्टर आहेत 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, यामधले आपण IMP क्वेश्चन्स किंवा IMP डायग्राम करून गेलो तरी आपले अजून स्कोर करू शकतो. 85च्या प्लस सुद्धा जाऊ शकतो. आता प्रश्न राहिला फक्त पास व्हायचं आहे बायोमध्ये. तर फक्त बायोमध्ये पास होण्यासाठी किमान पहिले 2 धडे कुठलेही आपण 2-3 धडे करून गेलो तरी आपण बायोमध्ये इझिली पास होऊ शकतो. पण मी रिकमेंड करीन पहिले 2 धडे आणि 10वा धडा पण आणि लास्टचे 3, 13, 14, 15 हे 3 धडे करून गेलो तरी आपण इझिली बायोमध्ये पास पण होऊ शकतो. आणि पास सोबतच 60-70 प्लस सुद्धा स्कोर करू शकतो बायोमध्ये इझिली. आणि इझी चॅप्टर बोलायचं राहिलं तर बायोमध्ये इझी आणि हार्ड चॅप्टर, पण प्रत्येक चॅप्टरमध्ये एकच पॅटर्न येते, म्हणजे पाठ करायचं आहे आणि डायग्राम, IMP क्वेश्चन्स. त्यामुळे इझी हार्ड असा तर सिलेबस वे आपण वास धडे बघायला गेलो तर 8वा 9वा हे खूप मोठे धडे आहेत. 8वा 9वा आणि पहिला दुसरा हे पण खूप मोठे धडे आहेत. त्यामुळे हे धडे खूप मोठे, त्यामुळे ते आपल्याला हार्ड वाटतात. त्यात जर तुम्हाला एखाद कुठला धडा ऑप्शनमध्ये ठेवायचा असेल तर 8वा आणि 9वा पैकी ठेवू शकता, पण पहिला दुसरा ऑप्शनमध्ये नका ठेवू, कारण ते तसे सिलेबस इझी आहेत. आणि 8वे 9वे थोडे खूपच मोठे आहेत. आपल्याला जे इझी वाटतात ते चॅप्टर करावे आणि जे हार्ड वाटतात ते ऑप्शनला ठेवून जावे. 90 स्कोर करायचे असेल तर 15 पैकी 14 ते 13 धडे तरी केलेच पाहिजेत. आणि जर 75-80-85 प्लस स्कोर करायचे असेल तर 15 पैकी किमान 10-11 धडे तरी करून गेले पाहिजेत. तर आपण बायोमध्ये जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. आणि बायोमध्ये आपण स्कोर करू शकतो इझिली, कारण किमान जे धडे आपण नाही केले त्यातले आपण वरवर वाचून ठेवले असेल किंवा आपल्याला त्याचं कॉन्सेप्टचं नॉलेज असेल की आपण ते पहिले केलेले असतील, एकदा तरी नजर फिरवलेले असेल, तर त्या जो क्वेश्चन येईल त्या धड्यामधून आपण त्याच्याशी रिलेटेड काही ना काहीतरी लिहू शकतो आणि त्याचे मार्कसुद्धा आपल्याला भेटतात. आणि जर कुठले धडे नाही केले तरी प्रत्येक धड्यातून IMP डायग्राम, प्रत्येक धड्यातली डायग्राम आपल्याला करूनच गेली पाहिजे. तर आपण बायोमध्ये इझिली स्कोर करू शकतो. कॉन्सेप्ट समजून घेतले पाहिजे आणि प्रत्येक धड्यातली डायग्राम केली पाहिजे आणि चार्ट असतील ते, तर आपण बायोमध्ये खूप जास्त स्कोर करू शकतो. अशा प्रकारे आपण मित्रांनो बायोमध्ये जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंटसुद्धा करू शकता. तर पुढची व्हिडिओ येणार आहे की आपण मॅथ्समध्ये कसे 90-85 प्लस स्कोर करू शकतो.